5 दिवसात स्पर्धा संपेल, परंतु ह्या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी ह्या ऑर्गॅनिक कमिटीने जवळपास 2 महिन्यापासून सुरुवात केलेली आहे. अपार मेहनत, मैदान असो, मैदानाची सजावट असो किंवा टीमची कॉन्टॅक्ट असो, बऱ्याचशा मीटिंग झाल्या आणि मीटिंगमध्ये चर्चा झाली, स्पर्धेला अंतिम स्वरूप देण्यात आलं. विकी शेठ म्हात्रे यांच्या अधिपत्याखाली या मीटिंग झाल्या. करून देऊ. आता शेवटची मॅच कोणाची आहे? जाणताराचा कारभार जयदुर्ग सुरेबी. सामन्याला सुरुवात होणार आहे. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या अंजूर संघाने षटकातील पहिला चेंडू घेऊन कुणाल आणि पहिल्या चेंडूला पुल केलेला आहे आणि पॉवरफुल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, शॉर्ट बॉल झाला, शॉर्ट बॉल आणि सहज अगदी फेकून दिलं चेंडूला सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आकाश आणि अल्पेश अशी जोडी खेळपट्टीवर. कुणाल पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. काय फटका खेळलाय, स्टँड अँड डिलिव्हर, जागेवरनं फटका खेळला होता, अचूक टायमिंग, फुटवर्क आणि चेंडू सीमारेषा पलीकडे काऊ कॉर्नरच्या वरून. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. आक्रमण आक्रमण आक्रमण. आणि आता मात्र थोडीशी चर्चा होणारच आहे, कारण लागोपाठ 2 षटकार आल्यानंतर चर्चा होणं गरजेचं आहे. आकाशाने दोन्ही आकाशी फटके मारले, तेही सीमारेषेच्या बाहेर, उंचच उंच आणि लांबच लांब. जोगेश्वरी जुनादुर्की विरुद्ध गावदेवी अंजूर या 2 संघामधील मॅच. आणि हा चेंडू हुकचा फटका आणि हा चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. शॉर्ट बॉल होता, अखूट टप्प्याचा चेंडू होता. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि भारताचा मोईंदर अमरनाथ ज्याप्रमाणे फटका खेळतोय त्या अंदाजाने हुकचा फटका खेळला गेला आणि चेंडू गेला एका टप्प्याने लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 3 चेंडूमध्ये आपण बघितल्या 16 धावा आलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर सुद्धा चौकार. लक्ष आहे का? महागडा होतोय कुणाल. याला मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली स्वतः कुणाल जाण्याचा प्रयत्न करतोय आणि फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल घेतोय. 3 चेंडूमध्ये 16 धावा आल्यानंतर पुन्हा एकदा आकाशाचा प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा. यावेळेला मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या प्रकारे झाला नाहीये. मिस टाइम फटका होता, लिडिंग एज होतं. चेंडू हवेत आणि कुणाल याने कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही, चांगला झेल घेतलेला. जवळपास मिडॉनला जाऊन हा झेल घेतलेला आहे आणि आपल्या संघाला पहिली सफलता मिळवून दिलेली आहे.
पहिला फलंदाज बाद झालेला आहे. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. आपण मॅच पाहतोय जोगेश्वरी जुनांदरकी विरुद्ध गावदेवी अंजूर. बॅटिंग करताना खूप चांगली सुरुवात बघायला मिळाली. भले एक फलंदाज बाद झाला, धावसंख्या झाली 16. पुन्हा एकदा कुणाल मार्गस्थ होईल गोलंदाजीसाठी. याला मात्र शफल क्रॉस झाला होता. हुकचा फटका खेळायचा होता. थोडंसं बॉडी लँग्वेजला बघितलं कुणालने, कारण प्रथम पाहतोय आपण की फलंदाज थोडासा क्रॉस अगदी उजव्या स्टेच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतो. त्या अनुसरून चेंडू हाताळला अगदी उजव्या स्टेच्या बाहेर आणि निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या थांबलेले 16. 1 बाद 16. बॅटिंगसाठी कुणाल सज्ज झालेला आहे. कुणाल मात्रे स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झाली 17. रुणाल बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतोय. कृणाल बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल. कुणाल टू कृणाल. याला मात्र फक्त चांगला चेंडू होता, डिफेन्सिव्हरित्या खेळलेला आहे. खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र चेंडू पायावर आदळतोय. शॉट मिड विकेटला जातोय आणि तोपर्यंत संधी मिळते फलंदाजाला 1 धाव पूर्ण करण्याची. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली 18. एक चांगली धावसंख्या आहे. एक फलंदाज जरी बाद झालेला असला तरी मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये एक चांगली सुरुवात आहे. 1 बाद 18. आकाश बाद झाला, मात्र बाद होण्यापूर्वी त्यांनी 2 षटकार आणि 1 चौकार लगावला. 4 चेंडूचा सामना त्यांनी केला आणि 4 चेंडूमध्ये 400चा स्ट्राईक रेटनं 16 धावा जमवल्या. अल्पेशला अजून खातं उघडायचं आहे. रुणालला सुद्धा खातं उघडायचं आहे. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय राहुल पागी. गावदेवी अंजूर संघामध्ये नवीन चेहरे बघायला मिळत आहेत. फार चांगला कित्येक वर्षापासून या संघाला खेळताना मी पाहतोय. राहुल पागीला पहिल्यांदाच गोलंदाजी करताना मी पाहतोय, कारण अंजूर गाव असं आहे ना, त्या गावामध्ये खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळलं जातंय. गावदेवी अंजूर असो, सिद्धिविनायक अंजूर असो किंवा न्यू सिद्धिविनायक अंजूर असो, असे 3 रिपोर्टेड संघ त्या गावामध्ये खेळतात. राहुल पागी तरी गोलंदाजी करण्यासाठी, दुसरं षटक हाताळण्यासाठी, आणि त्याचा सामना प्रथमच करेल अल्पेश. कृणाल आणि अल्पेश अशी जोडी खेळपट्टीवर आहे. जोगेश्वरी जुनांदरकी विरुद्ध गावदेवी अंजूर ही मॅच आपण पाहतोय. खासदार चषक 2025 या स्पर्धेलाच प्रारंभ झाला. उद्घाटन सोहळाही चांगल्या रीतीने पार पडला आणि अगदी डिसिप्लिन मॅचेस आपण पाहतोय, शिस्तबद्ध मॅचेस. राहुल लेफ्ट आर्म. याला मात्र मिस टाइम फटका, मध्ये झेल होणार नाहीये. शॉर्ट मिड विकेटला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त 1च धाव घेण्याची संधी मिळेल ती अल्पेशास. आणि एका धावेने धावसंख्या झालेली आहे 19. कुणाल आपलं खातं उघडतोय. आता मात्र अल्पेशला सुरुवात करायची आहे. अल्पेश पहिल्यांदा चेंडू खेळणार आहे. जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड आणि जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न. तुमचं फुटवर्क असणं फार गरजेचं आहे. फक्त जागेवरनं क्रॉस बॅटेड आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जर तुम्ही करणार असाल तर बऱ्याचशा वेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. राहुल पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच डेड बॉलचा इशारा करतायत. स्वतःला सावरलं, थांबवलं. बऱ्याचशा वेळेला असं होत असतं. राहुलने बघितलेलं आहे की आपला कुठेतरी स्टार्ट चुकतोय, हे बघितल्यानंतर स्वतःला थांबवलं.
राहुल पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहुलने केलेला नाही. त्याचं कारण बॅकअप करण्यासाठी कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. बॅकअप करण्यासाठी कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता, त्यामुळे एक धाव पूर्ण झालेली आहे आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 20. या षटकात मात्र कुठेतरी धावसंख्येला थांबवलेलं दिसतंय, कारण पहिल्या षटकात खूप चांगली धावसंख्या बघायला मिळाली, पण या षटकात राहुल खूप चांगली गोलंदाजी करतोय. वेगवान मारा सुद्धा बघायला मिळतोय. राहुल मार्गस्थ होईल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं आणि पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. राहुल याला पुन्हा वाईड यॉर्कर होता. फटका खेळलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकेल. रॉंग अँड थ्रो. नॉन स्ट्रायकर यांना थ्रो जर असता तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं, पण तसं बघायला मिळालेलं नाही आहे. रॉंग अँड थ्रो, चुकी टेकन थ्रो आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. राहुल थोडासा नाराज आहे. त्याचं कारण थ्रो जर नॉन स्ट्रायकर यांना आला असता तर धावबाची संधी होती. 2 धावा मिळत आहेत आणि 2 धावाने धावसंख्या वाढते 23. यावेळेला मात्र काय घडलंय, मला शरीरभेदी चेंडू असावा. बॅटला लागून चेंडू आदळला असं. बॅटला लागल्यानंतर हा चेंडू चेहऱ्यावर आदळला. सुदैवानं गंभीर जखम झालेली नाहीये, दुखापत झालेली नाहीये. 24 धावा झालेल्या आहेत. राहुल लेफ्ट आर्म याला स्लॉक केलेला आहे. चेंडू एका टप्प्याने जाईल. डीप मिड विकेट, सीमा पार, चौकार. खूप चांगली गोलंदाजी बघायला गेली, मात्र शेवटच्या चेंडूवर एक चौकार लगावला गेला आणि मात्र षटकाचं समीकरण बदललं. चौकाराने धावसंख्या वाढली. धावसंख्या झालेली 28. एक चांगली धावसंख्या आहे, कारण 14च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. 28. पहिल्या षटकामध्ये बघितलं आपण 18 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आलेल्या आहेत. 1 बाद 28. दोघांमध्ये एक पार्टनरशिप सुद्धा बघायला मिळते. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे, कारण 3 षटके आपण 15 मिनिटात पूर्ण करायचे आहेत. अन्यथा आपणास जास्तीचा वेळ घेतला तर एक क्षेत्ररक्षक आपणास 30 सर्कलच्या आतमध्ये जास्तीचा तैनात करावा लागेल. जे 4 आणि 5चं जी व्यूहरचना आहे त्यामध्ये डेफिनेटली आपणास 5चं समीकरण 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवावं लागेल. तिसरं षटक येईल निखिल म्हात्रे. बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल कृणाल. चांगली धावसंख्या आहे, कारण 28 धावा आहेत आणि याचप्रमाणे जर धावसंख्या जमवली तर राहुल तांगडे यांचे एक्सपर्ट स्कोरर आहेत, ते सांगतायत की 56 धावा होऊ शकतात. प्रोजेक्टेड स्कोर विल बी 56. निखिल म्हात्रे येतो गोलंदाजी करण्यासाठी. त्या सामना करेल कृणाल. यावेळेला खरं तर ऑन साईडला फटका खेळला. तितका चेंडू शॉर्ट नव्हता, पण मात्र सरळ पूलच्या अंदाजाने फटका खेळलेला आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे जातोय. 6 धावा. सुरुवातीलाच पवित्रा घेतला होता आणि चेंडू जवळपास थोडासा खाली राहिला होता, पण पिकअप शॉट बघायला मिळाला. खूप चांगला फटका बघायला मिळाला. पिकअप शॉट सरळ चेंडूला फेकून दिलं होतं. 6 धावा आणि धावसंख्या वेगाने वाढते 34.
निखिल 7 ते 8 पावलांचा रनअप. लेफ्ट आर्म लोअर पोल टच चेंडू होता. पुन्हा एकदा स्वीपच्या अंदाजाने फटका खेळायचा होता. पूर्णपणे शफल क्रॉस झाला होता. उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. कमबॅक करतोय निखिल. षटकार लागल्यानंतर एक चांगला चेंडू हाताळतोय. यावर मध्ये ड्राईव्ह केल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षक कुठलाही नाही. जवळपास वाईड ऑफ लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 36. 1 बाद 36. एक चांगली धावसंख्या आहे. यावेळेला मात्र एक वाईड यॉर्कर. खूप चांगला चेंडू आहे. वाईड यॉर्कर. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झाली. संमिश्र षटक बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर मात्र डॉट चेंडू गेला. त्यानंतर 2 धावा. पुन्हा एक डॉट चेंडू. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 36. कृणाल खेळपट्टीवर आहे. नॉस्टाकर यांना अल्पेश. याला मात्र स्लॉक केलेल्या चेंडूला मिडविकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. मात्र मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये एक चांगला झेल समाप्त केला गेला आणि कृणाल याची खेळी संपुष्टात. कृणाल यांनी बाद होण्यापूर्वी एक षटकार लगावला. 12 धावांची खेळी केली. दहा चेंडूमध्ये वेलकम हरेश पाटील. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. खूप खूप स्वागत आहे हरेश पाटील. खूप खूप स्वागत आहे. खूप बरं वाटलं हरेश पाटीलला. मला वाटतं पहिल्या मॅचमध्ये बऱ्याच वर्षांतर आपण एक काळ असा होता की कित्येक सिटी क्रिकेट असो ग्रामीण क्रिकेट असो हरेश पाटील यांनी स्पर्धा गाजवल्या होत्या. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. यावर मात्र पुल आणि पॉवरफुल सरळ फेकून दिलेला एक काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी षटकार. अगदी आल्याला षटकार खेचलेला आहे. षटकाराने आता मात्र धावसंख्येला वेग आलेला आहे. धावसंख्या झाली आहे 42. एक चांगली धावसंख्या आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा. आणि आता मात्र अंतिम षटक 50चा आकडा नक्कीच पार होईल. तन्मय येते गोलंदाजी करण्यासाठी. हा चेंडू फटका खेळलेला चेंडू हवेत आहे आणि वाईड ऑफ लॉंग ऑनला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. तिसरा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या आहे 42. एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
यानंतर होणारी मॅच जयदुर्गा सुरे आणि जाणता राजा खारबाव. जयदुर्गा सुरे बी आणि जाणता राजा खारबाव दोन्ही कॅप्टननी टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्स. यावेळेला मात्र चेंज ऑफ चेंडूचा वेग थोडासा कमी केला होता. शफल क्रॉस होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी आपण स्लॉग ओव्हरमध्ये पाहतोय, कारण पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली तन्मय याला. तन्मय राईट आर्म याला मात्र ड्राईव्ह केला चेंडूला. चेंडू सरळ जाईल तो डीप मिड ऑनला. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या झाली 43. जयदुर्गा सुरई बी आणि जाणता राजा खारबाव लास्ट ऑफिशियल कॉल. आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. यावर मात्र लांबून खेळण्याचा प्रयत्न केला होता उजव्या स्टेजच्या बाहेरच्या चेंडूला, मात्र त्यामुळे चांगल्या प्रकारे फटका खेळता आलेला नाहीये. कव्हरकडे खेळायचं होतं. चेंडू मात्र जातोय जवळपास बॅकवर्ड पॉईंटला. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट. एक धाव मिळेल आणि धावसंख्या झालेली आहे 44. पुण्याला वाटलं आपण पाहतोय की बॅटला खालच्या हिस्स्याला लागून हा चेंडू जातोय जवळपास लेग स्लिपला. एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी हे षटकामध्ये अगदी ठिचून मारा बघायला मिळतोय. का आतापर्यंत आपण पाहतोय तब्बल 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये तन्मय करतोय. पहिल्या चेंडूवर त्याला विकेट मिळाली, त्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला. तन्मय मार्गस्थ होईल. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतो. या पुन्हा एकदा डॉट चेंडू. काय गोलंदाजी केलेली आहे. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो की फक्त 3 धावा दिल्या. खरं तर 3 षटकामध्ये आपण पाहतोय 42 धावा होत्या. पण मात्र चौथे षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 45. यानंतर टॉस होईल. दोन्ही कॅप्टनने यायचं आहे. आर के इन्फ्रा सुरई बी, त्यात जाणता राजा खारबाव दोन्ही कॅप्टनने यायचं आहे. टॉस घ्यायचं आहे. निशांत पाटील आपण टॉस कव्हर करायचं आहे. तर या ठिकाणी टॉस केला जाईल. आजच्या रात्रीमधील आपण टॉस पाहतोय. अजून एक सामना. एका बाजूला जाणता राजा खारबाव आणि जयदुर्गा सुरई बी या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. तर मी संदीपजी तांगडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. तसेच प्रसाद तांगडे आपण सुद्धा जायचं आहे. आपल्या उपस्थित टॉस होईल. या ठिकाणी टॉस केला जातोय. जयदुर्गा सुरे बी आणि जाणता राजा खारबाव या 2 संघामध्ये संदीपजी तांगडे आणि प्रसादजी तांगडे हे 2 आमचे मान्यवर आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. आणि ते टॉस जिंकलेला आहे जाणता राजा खारबाव संघाने. दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण दोन्ही कॅप्टनना शुभेच्छा द्यायच्यात आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. सर्वप्रथम तुझं अभिनंदन. नाणेफेकीचा आपण कॉल जिंकलाय. 4 षटकांचा सामना आहे. रजनी स्पर्धा खेळताय. निर्णय काय? क्षेत्ररक्षण करू. जाणता राजा खारबाव संघ जर पाहिलं तर चांगल्या फॉर्मात असलेला संघ आहे आणि जाणता राजा खारबाव संघाची कामगिरी सातत्याने GCAच्या माध्यमातून खेळताना चांगली राहिली आहे. अंडर फ्लड लाईट तुम्ही स्पर्धा खेळतायत. आपल्याच विभागामध्ये खेळताय. एकंदरीत संघ तुमचा पूर्ण आहे का आणि ही स्पर्धा खेळताना तुम्ही कशी एकंदरीत एन्जॉय करणार? पूर्ण संघ आहे आणि खेळायला मजा येईल. स्पर्धा खूप सुंदर आहे. संघामध्ये आज काय बदल पाहायला मिळतील का? कारण खारबाव संघ म्हटलं तर भरपूर सारे खेळाडू तुमच्या गावामध्ये देखील आहेत, तुमच्या संघामध्ये देखील आहेत. आज तुमच्या संघामध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील? नाही सेम टीम आहे आमची. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? गोलंदाजी करत असताना उमेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. आणखीन वेदांतसारखा देखील चांगला गोलंदाज आहेत. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? इनिशियल ओव्हरमध्ये विकेट घ्याव्या आणि समोरील संघावरती दबाव निर्माण करावा, असं कोणते गोलंदाज असतील त्यांच्यावरती सर्वात जास्त तुमचा विश्वास असेल या मॅचमध्ये? उमेश आहे, मयूर आहे, राहुल आहे, चेतन आहे, यांच्याकडून जास्त अपेक्षा असेल.
या स्पर्धेमध्ये तुम्ही दाखल झालात, एकंदरीत मैदान पाहिलं, रजनी स्पर्धा एकंदरीत इंटर केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? आउटफील्ड एकदम फास्ट आहे आणि खेळायला मजा येईल खूप. तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी जयदुर्गा सुरे बी संघाचा देखील कॅप्टन आहे. इथे तुम्हाला बॅटिंग करायची आहे, रजनी स्पर्धा आहे आणि अशा कंडिशनमध्ये तुम्ही बॅटिंग करत आहात. तुमची बॅटिंग देखील चांगली आहे. रोनकसारखा फलंदाज फॉर्मात आहे तुमच्या संघामध्ये. किती धावा बनवणार 4 षटकामध्ये? 60+. 65 धावा तुम्ही बनवणार आहात. 65 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत, म्हणजे 60पेक्षा जास्त धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. फलंदाजी चांगली आहे, परंतु अंडर फ्लड लाईट या सीझनमध्ये तुम्ही ही पहिली स्पर्धा खेळताय की अगोदर तुम्ही स्पर्धा खेळल्यात? केलेलं आहे. मग नक्कीच म्हणजे तुम्हाला रजनी स्पर्धेचा अनुभव आहे. एकंदरीत आयोजन कसं वाटतं या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळताना? तुम्हाला एकंदरीत कसं वाटतं? या विभागामध्ये देखील जर पाहिलं तरी मोठी क्रीडा स्पर्धा आहे, इथे आल्यानंतर कसं वाटलं? खूपच चांगलं वाटलं. नाईटची स्पर्धा आहे, अजून चांगलं. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला देखील. इथे टॉस जिंकलाय जांताराजा खारबाव संघानं आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि जयदुर्गा सुरई बी संघाला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केले. आपण जाऊया समालोचक कक्षामध्ये. त्या ठिकाणी व्हॉइस ऑफ फाल्गर अर्थातच हेमंतजी पाटील सर आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद निशांत पाटील आणि डॉक्टर गौरी सर. ही मॅच आपण बघतोय गावदेवी अंजूर विरुद्ध सानवी आणि काव्या इंटरप्राइजेस जोगेश्वरी जून आंदुरकी या दोन टीममध्ये सुरुवातीला आपण बघितलं बॅटिंग केली जून आंदुरकी टीमने आणि एकंदरीत धावसंख्या जमवलेली आहे ती 45 आणि 46 धावांचं टार्गेट दिलेलं आहे. ही मॅच जिंकण्यासाठी गावदेवी अंजूर टीम समोर दोन ओपनिंग बॅटर आपण बघतोय अतुल आणि यश ही जोडी आपल्याला दिसते आणि अल्पेश बॉलिंग मार्कवर येतोय जोगेश्वरी जून आंदुरकी टीमकडून. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. एक चांगला टार्गेट आहे. नक्कीच ही मॅच एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या नजरेस येईल. पहिला बॉल, हो चांगला फटका आहे, बॉल जाईल स्वीपर कव्हर बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. एक क्लासिक शॉट. अप्रतिम सुरुवात, जबरदस्त सुरुवात करून दिलेली आहे. फलंदाज आपण बघतोय सुरुवातीच्या बॉलवर अतुलने पहिल्याच बॉलवर एक जबरदस्त कव्हरचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आणि गॅप शोधला होता. प्लेसमेंट अतिशय चांगली होती. फटीन कॅच होता हा. या ठिकाणी आपण बघितलं 2 धावा कमी जाते. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावांचं टार्गेट चेस करत असताना गावदेवी अंजूर टीमचा स्कोर झालेला आहे 14 रन्स 1 गडीच्या मोबदल्यात. चांगलं टोटल आहे. आणखीन जर आपण बघितलं तर 3 ओव्हर शेष. 3 ओव्हरमध्ये 32 धावांची आणखीन आवश्यकता असेल. 10.33च्या सरासरीने आता रिक्वेर रनरेटने बॅटिंग करावी लागेल. याच्या अगोदर जर आपण बघितलं तर रनरेट थोडासा जास्त होता, मात्र पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात अतिशय चांगली झालेली आहे. चांगल्या धावा आलेल्या आहेत गावदेवी अंजूर टीमसाठी. दुसरा षटक टाकण्यासाठी येतोय गोलंदाजी मार्कवर कृणाल चांगली बॅटिंग केली होती पहिल्या इनिंगमध्ये. कृणालने बॅटिंगमध्ये जर आपण बघितलं तर 10 धावा जमवल्या होत्या, 12 धावा जमवल्या होत्या 10 बॉलमध्ये. यावेळेला गोलंदाजी कुठल्या प्रकारे करतोय बघूया आपण. कृणाल स्ट्राईक हँडला बॅटर आहे तो यश. थोडंसं आपण बघतो सराव करताना दिसतोय. पॉवर प्लेचं बंधन नसेल, मात्र 4 फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये, ज्यामध्ये विकेट किपरच्या मागे 20 सेपमध्ये फिल्डर दिसतात आपल्याला. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, एक पॉईंटला फिल्डर आहे. त्यानंतर एक फिल्डर आपण बघतोय मिड ऑनच्या दिशेने सर्कलमध्ये. सीमारेषा जवळ जर आपण बघितलं डीप मिड विकेट आहे. एक काऊ कॉर्नर फिल्डर, एक लॉंग ऑन आहे. त्यानंतर ऑफसाईडला एक लॉंग ऑफ दिसतो आपल्याला. पहिला बॉल घेऊन जाईल बॉलिंग मार्कवर कृणाल. मोठ्या रनअपनी गोलंदाजी करतोय कृणाल यशसाठी. पहिला बॉल, ओ एज लागली, भरपूर बाहेर बॉल होता. छेडछाणी केली होती, डिरेक्ट हिट, विकेट जाण्याची शक्यता. पंचांचं बोट उंच जाते आणि रनआउटच्या रूपेने विकेट जाते. ती फलंदाज निखिल याची अटॅकिंग मूडमध्ये निखिल होता, मात्र निखिल या ठिकाणी रनआउटच्या रूपेने बाद होताना दिसतो आपल्याला. असं कुठेतरी वाटलं की हा बॉल जर सोडला असता तर कदाचित वाईट सुद्धा होऊ शकला असता. तर वाईट ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेरच्या बॉलला छेडताना करण्याचा प्रयत्न हे बघितलं आपण. गलीच्या दिशेने बॉल डिरेक्ट हिट आणि हा अशा प्रकारे विकेट जाते. जबरदस्त फिल्डिंग भावेशाची आणि डिरेक्ट हिट केलं होतं. रनआउट, फलंदाज बाद. क्रमांक 4 वर बॅटिंगसाठी जातोय नवीन बॅटर
कुणाल म्हात्रे ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं, तो कुणाल बॅटिंगसाठी येताना दिसतो आपल्याला. महत्वाचा फलंदाज बाद होताना दिसतोय गावदेवी अंजूर टीमचा. पहिल्या बॉलवर विकेट या ठिकाणी रनआउटच्या रूपाने मिळालेली आहे. कृणाल टू कुणाल, पहिल्या इनिंगमध्ये हेच दोन आमने सामने दिसलेले होते आपल्याला. स्कोर तर चांगला आहे, मात्र विकेट जरूर जाताना दिसतात आपल्याला. कृणाल मोठ्या रनअपनी बॉलिंग करतोय. टिकून खेळावं लागेल कुठल्या तरी बॅटरला. कृणाल राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुढील बॉल. ओ चांगला फटका आहे, गॅप शोधलाय आणि बॉल असं वाटते की निघून जाईल. यस जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. स्क्वेअर कटचा प्रतिम शॉट आणि चौकार येतोय. शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली होती कुणालने आणि अतिशय जबरदस्त शॉट. चौकाराने ऑफ द मार्क होतोय. टीमचं टोटल जाते स्कोरबोर्डवर 18 रन्स, 18 लॉस ऑफ 2 विकेट. अतिशय चांगलं क्रिकेटचं आयोजन आपण बघतोय. अनिल आणि अंकलेश, स्वर्गीय अनिल आणि अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खार्डी यांचं हे आयोजन आपण बघतोय. खासदार चषक 2025 एक देखणं आयोजन. सन्माननीय खासदार सुरेश म्हात्रे, आपले सर्वांचे लाडके बाळ्यामामा यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा. टॅप केले बॉलला पॉईंटच्या दिशेने. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एकदा पूर्ण 2चा कॉल, मात्र वेट हा कॉल दिला जातोय. फक्त एकवरच समाधान मानतात दोन्ही सुद्धा बॅटर. स्कोर जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 19 रन्स, 19 लॉस ऑफ 2 विकेट. 46चं टार्गेट आहे. नक्कीच ही मॅच एक अटीतटीची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम मजबूत आहेत आणि ज्यावेळेस या दोन टीम मध्ये मॅच होते, एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या नजरेस येते. प्रोत्साहन दिले जाते. गोलंदाज कृणाल याला पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. कृणाल आउटसाइड एज. पुन्हा एकदा बघितलं फ्लाय स्लिपला बॉल जातोय. चांगली फिल्डिंग. भावे अतिशय चांगली फिल्डिंग करताना दिसतो आपल्याला विकेट किपरच्या मागे. फ्लाय स्लिपमध्ये आतापर्यंत 1 रन आउट झालेले आहे. नक्कीच काही रन अडवण्यामध्ये यशस्वी ठरताना दिसतो भावेश. अतिशय चांगली गोलंदाजी सुद्धा आहे. दोन बॅटर येतात. विकेटच्या मध्ये काही चर्चा होते. नक्कीच कसली चर्चा झाली असेल पुढील बॉलवर आपल्याला नक्कीच समजेल. रनअप अतिशय मोठा आहे. ओ ड्राईव्ह केलं यावेळेला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर होता, मात्र थोडीशी दिरंगाई दाखवली एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरने. लगेचच सिंगल कंप्लीट केली दोन्ही सुद्धा बॅटरने आणि या सिंगलने स्कोर जाऊन पोहोचतोय 20 वर. अद्याप ही 26 रनची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. 13 बॉल शेष. 13 मध्ये 26 म्हणजे प्रत्येक बॉलवर 2 रनची आवश्यकता गावदेवी अंजूर टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. नक्कीच ही मॅच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओ भरपूर बाहेर ऑफ स्टंपच्या यावेळेला वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धाव मिळेल. एक एक्स्ट्राच्या रूपाने स्कोर जाऊन पोहोचेल 21 वर. 21 लॉस ऑफ 2 विकेट. 13 बॉल मध्ये 25 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा कृणाल आपल्या बॉलिंग मार्कवर. एक चौका जरूर आलेला आहे कृणालच्या गोलंदाजीमध्ये. ओ फक्त दिशा दाखवली आहे. ताकद कमी, नजाकत जास्त आणि बॉलला पाठवून दिलाय डीप गलीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. चौकार येतोय शेवटच्या बॉलवर आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 25 रन्स. ओव्हरची होते समाप्ती आणि एकंदरीत आपण बघितलं तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 25. उर्वरित 12 बॉल शेष आणि 12 बॉलमध्ये 21 रनची आणखीन आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी गावदेवी अंजूर टीमला. चर्चा केली जाते
कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यायला पाहिजे हे तिसऱ्या षटकामध्ये. दुसऱ्या इनिंगमध्ये जर सेकंड लास्ट ओव्हर असते ही अतिशय महत्त्वाची ओव्हर असते, निर्णायक ओव्हर असते आणि हे निर्णायक षटक कोणाकडे द्यायचं ही चर्चा झाली आणि त्यानंतर ते षटक दिलेलं आहे रणजित याच्याकडे. सानवी अँड काव्या एंटरप्राइजेस जोगेश्वरी जून अंतर्गत टीमने. रणजित येतोय बॉलिंग मार्कवर स्ट्राइक एंडला. यश रणजित पहिला बॉल घेऊन जाईल. ओ चांगला बॉल लेग कटर होता. प्लॅन मिस डॉट बॉल. लेफ्ट आर्मर आहे आणि लेफ्ट आर्मर जर आपण बघितलं तर नक्कीच प्रभावी ठरलेले आहे टेनिस क्रिकेटमध्ये सध्या तरी. भरपूर लेफ्ट आर्मर गोलंदाज थोडेसे आपण बघितलं लेग कटर बॉल टाकताना दिसतात. गतीसुद्धा चांगली मेंटेन करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये रणजित. 11 बॉलमध्ये 21 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. या वेळेला हवा तसं बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल येत नाहीये. वाटी स्पीड विकेटच्या दिशेने जातोय. थोडंसं फ्लंबल मिस फिल्डिंग होते आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. या 2 धाव्याने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचते स्कोअर बोर्डवर 27 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. 19 रनची आणखीन आवश्यकता असेल. 10 बॉल शिल्लक. नक्कीच ही मॅच एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम 100% एफर्ट देताना दिसतात या मॅचमध्ये. यावेळेला डीप मध्ये स्वीपर कव्हर लावलं जात आहे ऑफ साईडच्या दिशेने. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. ओ यावेळेस पुन्हा एकदा स्विंगिंग यॉर्कर होता. खोदून काढला जातो बॉलला. अचूक टप्प्याने गोलंदाजी करताना दिसतोय. काय जबरदस्त फिल्डिंग. आपल्या फॉल थ्रो मध्ये गेला होता गोलंदाज रणजित. सिंगल फक्त मिळते. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचतोय 28 वर. 18 रनची आणखीन आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी आणि बॉल शेष आहेत 9. प्रत्येक बॉलमध्ये 2 रनची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी अंजूर टीमला. अतिशय अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते या 2 टीममध्ये. प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन होते. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर रणजित. ओ चांगला कटर या वेळेला मात्र जास्त बाहेर गेला असं पंच सांगतात. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल. एक्स्ट्राच्या साहाय्याने स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 29 रन्स 29 लॉस ऑफ 2 विकेट. बघितलं आपण थोडंसं गती कमी आणि टर्न जास्त केलं होतं या बॉलमध्ये, मात्र जास्त बाहेर हा बॉल गेला. स्ट्राइक एंडला आहे फलंदाज कुणाल. रणजित पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा बघितलं खोलवट टप्प्याचा बॉल. वाईट यॉर्कर. जबरदस्त डिलेवरी. काय गोलंदाजी करतो आपल्या गोलंदाज रणजित. एक वाईट जरूर टाकला मात्र कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याची मुभा दिलेली नाहीये रणजित याने. 8 बॉल शेष. 8 मध्ये 17ची आवश्यकता. या वेळेला पुढे आला होता. पावलांचा वापर जरूर केला मात्र बॅटरला रीड करत असताना टप्पा थोडासा पुढे खेचला गोलंदाज रणजित याने. जबरदस्त गोलंदाजी रणजित याची. प्रेशर आता वाढलं जाईल फलंदाजांवर कारण जसा डॉट बॉल जो आहे ना दुसऱ्या इनिंग मधला डॉट बॉल सर्वात जास्त प्रेशर वाढवत असतोय फलंदाजांवर आणि 2 बॉल डॉट झाल्यानंतर कुणालवर मात्र प्रेशर जास्त वाढलेला आहे आणि येणारे जे बॅटर असतील त्यांच्यावर सुद्धा थोडंसं प्रेशर वाढेल कारण आता रिक्वेस्ट रन रेट वाढला जातोय. पुढील बॉल. यावेळेला हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता. डीप मिड विकेटला फिल्डर येतोय. अतिशय चांगला कॅच. विकेट जाते कुणाल याची. फलंदाज बाद. थोडंसं प्रेशर मध्ये आला होता कुणाल.
अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न, पुल करायचा होता मात्र पॉवरफुल शॉट नव्हता. अतिशय चांगला कॅच घेतला तिथला फिल्डर कृणालने कॅच घेतला कुणाल याचा आणि तंबूचा रस्ता दाखवला कुणाल म्हात्रे याला. तिसरा गडी बाद होतोय. आता मात्र सामना थोडासा कठीण होताना दिसतोय गावदेवी अंजूर टीमसाठी. ओव्हरची होते समाप्ती. 6 बॉल शेष आणि 6 बॉलमध्ये 17 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी गावदेवी अंजूर टीमला. नक्कीच हे षटक अप्रतिम टाकलं रणजित याने. मी म्हटलं होतं की हे निर्णायक षटक आहे आणि निर्णायक षटक भरपूर विचार विनिमय केल्यानंतर रणजितकडे दिला आणि ते सक्सेसफुल ठरलेलं आहे. जो स्ट्रॅटेजी होती ती स्ट्रॅटेजी चांगली ठरताना दिसते आपल्याला. सानवी अँड काव्य एंटरप्राइजेस जोगेश्वरी जुनांद्रुकी टीमची. शेवटचे 6 बॉल आणि 17ची आवश्यकता. काय जबरदस्त षटक टाकलं. एक गडी बाद केलं या षटकामध्ये आणि फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत रणजित याने. भावेश येतोय ज्याने फिल्डिंग चांगली केलेली आहे. विकेट किपरच्या मागे फ्लाय स्लिपमध्ये अतिशय चांगली फिल्डिंग केली. मात्र या वेळेला 17 धावा डिपेंड करायच्यात गोलंदाजी करत असताना भावेश याला. मागच्या षटकामध्ये रणजितने चांगली गोलंदाजी केली. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्याने गोलंदाजी करावी लागेल. गती चांगली मेंटेन ठेवावी लागेल आणि टप्पा अचूक ठेवावा लागेल भावेश याला. स्ट्राईक एंडला बॅटर आहे यश. स्ट्राईक एंडला जो सलामीचा फलंदाज आहे. यशने सुद्धा भरपूर स्ट्रगल केलेला आहे या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना. आतापर्यंत बघितलं तर यश खेळतो वैयक्तिक 5 वर. पहिला बॉल ओ वाईट यॉर्कर. जबरदस्त डिलिव्हरी भावेश याची. पहिलाच बॉल डॉट आणि अशा प्रकारचं इक्वेशन असताना पहिला बॉल डॉट केल्यानंतर प्रेशर आणखीन वाढेल बॅटरवर. जबरदस्त गोलंदाजी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जोगेश्वरी जुनांद्रुकी टीमची. 5 बॉल शेष 17 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आणखीन एक चांगला बॉल क्लीन बॉल फलंदाज बाद. दुसऱ्याच बॉलवर गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय गोलंदाज भावेश. जबरदस्त गोलंदाजी क्लीन बॉलच्या रूपाने फलंदाज बाद होतोय यश. आता मात्र जास्त प्रेशर असेल ते गावदेवी अंजूर टीमच्या फलंदाजांवर कारण उर्वरित 4 बॉल शेष आहेत आणि 4 बॉलमध्ये 17 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. प्रत्येक बॉलमध्ये जर बघितलं 4 पेक्षा जास्त धावा बनवावे लागतील. नक्कीच ही मॅचवर पकड जर आपण बघितलं तर मजबूत ठेवलेली आहे ती जोगेश्वरी जुनांद्रुकी टीमने. सानवी अँड काव्य एंटरप्राइजेस जोगेश्वरी जुनांद्रुकी टीमने मॅचवर पकड अतिशय मजबूत केलेली आहे. काय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण बघितलं तर धावसंख्या झाली होती ती 25. त्यानंतर तिसरं षटक रणजित याचं आलं ज्या षटकामध्ये रणजित शिकारने खरोखर शिकार केलेली आहे गावदेवी अंजूर टीमची आणि त्यामुळेच प्रेशर बनलेलं आहे ते गावदेवी अंजूर टीमवर. आणि त्यानंतर आपण बघितलं शेवटचं स्लॉग वर करण्यासाठी आलेला आहे भावेश याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 2 बॉलमध्ये एकही धाव न देत असताना एक महत्त्वपूर्ण विकेट सलामीचा फलंदाज यश याला बाद केलेला आहे. लेफ्ट हँडर बॅटर येतोय गिरीश स्ट्राईक एंडवर आहे. नॉन स्ट्राईक एंडवर आहे तो तन्मय. दोन्ही सुद्धा नवीन बॅटर आहेत सध्या. दोन्ही बॅटरला खातं खोलणं बाकी आहे. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव केला जातोय. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंडवर येतोय. 4 बॉल 17 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी गावदेवी अंजूर टीमला. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर बॉल. यावेळेस वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळेल. 16ची आवश्यकता. 4 बॉल 16ची आवश्यकता. 4 चौकारांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. थोडासा वेल घेतला जातोय कारण महत्वपूर्ण वेल आहे हे. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 16ची आवश्यकता. काय मॅच रंगात आलेली आहे. जबरदस्त रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर एक मोठा फटका यायला पाहिजे. जर मोठा फटका आला तर थोडासा प्रेशर रिलीज होऊ शकेल फलंदाजावरचा.
राऊंड विकेटनी यावेळेला भावेश. ओ चांगला बॉल. असं बघितलं पण बॉल पडल्यानंतर थोडं स्किट होताना दिसतोय. सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल. अंतिम 3 बॉल 16 रनची आवश्यकता. प्रत्येक बॉलवर मोठा फटका मारावा लागेल यावेळेला. 2 षटकार आणि 1 चौका ठोकावा लागेल या 3 बॉलमध्ये, तरच ही मॅच जिंकू शकेल गावदेवी अंजूर टीम. पुन्हा भावेश आपल्या बॉलिंग मार्कवर. हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता. फिल्डर येतो बॉल खाली, मात्र वॅकंट ठिकाणी बॉल पडतोय. पोचू शकला नव्हता कुठलाही फिल्डर. मिडॉनच्या दिशेने बॉल पडतो. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. शेवटचे बॉल शेष आहेत 2 आणि 2 बॉलमध्ये 15 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. या ठिकाणाहून जर एक्स्ट्रा बॉल जर नाही पडला आणि 2 बॉलला 2 षटकार जरी लागले तरी सुद्धा सान्वी काव्या एंटरप्राइजेस जोगेश्वरी जुनांदुर्गी टीम विजय होऊ शकेल. रणजितची जी ओव्हर होती, निर्णायक ओव्हर होती, त्या रणजितच्या निर्णायक ओव्हरने प्रेशर बनवलंय गावदेवी अंजूर टीमवर. तन्मय इज ऑन स्ट्राईक. शेवटचे 2 बॉल 15 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. ओ ब्लॉकलमध्ये आणखीन एक जबरदस्त डिलिव्हरी. बॅकलिपला खाली येऊन खेळला जातोय. शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने कुठल्याही प्रकारचा रन नाही आहे. डॉट बॉल. आता आपण म्हणू शकतो फक्त औपचारिकता आहे शेवटचा बॉल पूर्ण करण्याची. हा सामना पूर्णपणे झुकलेला आहे काव्या अँड सान्वी एंटरप्राइजेस जोगेश्वरी नांदुर्गी टीमच्या पक्षामध्ये. अंतिम बॉल. ओ आणखीन एक यॉर्कर. जबरदस्त गोलंदाजी आणि हा सामना जिंकलेला आहे सान्वी अँड काव्या एंटरप्राइजेस जोगेश्वरी नांदुर्गी टीमने. कॉंग्रॅच्युलेशन टीम अँड हार्ड लक गावदेवी अंजूर टीम. या ठिकाणी ऑनलाईन जोडले जात आहेत आमचे सहकारी समालोचक, व्हॉइस ऑफ ठाणे महाराष्ट्राचे नामवंत समालोचक सिद्दीकजी भावे